नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये असे काही पॉईंट डिस्कस होणार आहेत ना, ते तुम्हाला येणाऱ्या दिवसात ट्रेडिंग कशी करावी ह्याबद्दल नक्कीच तुम्हाला चांगला त्याचा फायदा होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता की पहिलं जेव्हापासून हा नवीन रूल आला आहे ना क्लोजिंग बेसिसचा, तेव्हापासून तुम्ही पहा, जेव्हा पहिल्या दिवशी आपलं मार्केट लास्टच्या 15 मिनिटात 200 ची रॅली दिली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट दुसऱ्या दिवशी ओपन झालं, त्याच्यानंतर मार्केट डाऊन साईडचा मोमेंट आपल्याला पाहायला भेटला कंटिन्युअस. आणि त्याच्यानंतर कालही मार्केट आपलं पाहिलंच असेल तुम्ही की शेवटच्या 15 मिनिटात 150 पॉईंटची रॅली भेटली. त्याच्यानंतर आज आपल्याला परत जसं मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण मार्केटमध्ये सेलिंग पाहायला मिळाली. तुम्ही इथे बघितलंच असेल आज. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट खाली तर येत आहे, पण जो प्रिव्हियसचा सपोर्ट आहे ना तो ब्रेक नाही होत. आज पण मार्केट आपलं पूर्ण दिवसभर मार्केट सेलिंगमध्ये होता, पण जो प्रिव्हियसचा जो लो होता त्याने मार्केट ब्रेक करू शकला नाही. तर ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. तुम्ही इथे पाहू शकता की जोपर्यंत प्रिव्हियसचा जो काही सपोर्ट असेल तो मार्केट ब्रेक करत नाही, तोपर्यंत मार्केट आपलं डाऊन साईडचा प्रॉपर डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला भेटू शकत नाही. आणि तुम्ही इथे पाहू शकता, उद्या आपल्याला ट्रेडिंग करायची असेल ना, तर पहिला आपल्याला जो हा रेजिस्टन्स आहे ना 24,750चा, एक राऊंड फिगर पकडा, 24,700ची लेवल अप साईडला ब्रेक झाली, त्याच्यानंतर मार्केट आपलं 24,800ची लेवल आहे. जो हा इथून रेजिस्टन्स फेस करून मार्केट परत खाली आले, तो हा लेवल असेल. आणि ह्याच्यावरती जसं मार्केट क्लोज होतंय त्याच्यानंतर आपण अप साईडचा विचार करू. आणि जर डाऊन साईडचा विचार करायचा असेल तर डाऊन साईडचा ही जी लेवल आहे 24,500ची, ही ब्रेक झाली तर आपण 24,450 पर्यंतचे टार्गेट घेऊ शकतो. आणि जर आपल्याला ही लेवल ब्रेक झाली तर आपण 24,350, त्याच्यानंतर 24,200चे लेवलपर्यंत असे टार्गेट घेऊ शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कशा प्रकारे कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.